जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगरसेवकांच्या आशेवर फिरले पाणी, बिनविरोध निवडून आले लाखाणी। काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल विरोधात काँग्रेसचे विरोध प्रदर्शन। विधान परिषद निवडणुकीत कुणाचा लाभ, कुणाचे नुकसान, त्या बिल्डराने आणि पोलिसांच्या दलालाने लावली अग्रवालची सेटिंग। शैलेश अग्रवालांचा निर्णय, 20 खोके एकदम ओके। नगरसेवक मतदार तीर्थप्रसादापासून वंचित। यावेळी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर दिल के अरमा आंसुओं में बह गए अशी परिस्थिती बघायला मिळाली असून वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी पक्षाला अंधारात ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने वर्ध्यात विविध चर्चांना उधाण आले आहे। एकीकडे सर्वपक्षीय नगरसेवकांच्या चेहऱ्यावरील हास्य गायब होऊन दुखवटा दिसत आहे, दुसरीकडे भाजप विजयाचा जल्लोष करताना दिसून येते। तर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संताप व्यक्त करून अग्रवाल यांना गाढवावर बसवलेल्या पोस्टरवर जोडे मारो आंदोलन करण्यात आले। मात्र यात शैलेश अग्रवाल यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी कोणतीही शासकीय यंत्रणेद्वारे सेटिंग कामी नव्हती, तर एका पोलिसांचा दलाल आणि एका बिल्डरने सेटिंग केल्याचे चर्चा शहरात रंगू लागली आहे। शैलेश अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात येऊन पक्षश्रेष्ठींनी विश्वास जिंकत पक्षाची मोठी जबाबदारी घेतली। पुढे पक्ष वाढीसाठी होत असलेल्या आढावा बैठकीत त्यांनी मात्र पक्षाच्या धोरणावर टीका करणे सुरू केल्याने काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते नाराजीचे सूर गात होते। असे असतानाही काँग्रेसने बलाढ्य इच्छुक उमेदवारांना डावलून शैलेश अग्रवाल यांच्यावर विश्वास दाखवला। मात्र अग्रवाल यांनी पक्षाला अंधारात ठेवून भाजपच्या उमेदवारांशी तडजोड करून 20 खोके एकदम ओके करीत उमेदवारी अर्ज मागे घेतल्याचं बोललं जाते। त्यामुळे भाजपचे उमेदवार अरुण लाखाणी यांचा विजय निश्चित झालाय। या बिनविरोध निवडीनंतर भाजप, काँग्रेससह इतर पक्षांच्याही नगरसेवकांच्या तोंडातील घास हिरावून डिस्काउंटमध्ये शैलेश अग्रवालांना मालामाल केल्याची चर्चा चांगलीच रंगली आहे। त्यामुळे शैलेश अग्रवालांच्या एका निर्णयामुळे भाजपला जरी लाभ झाला असेल तरी निवडणुकीत मतदारांना मिळणाऱ्या तीर्थप्रसाद पासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। या राजकारणाचा खेळ बघता येत्या काही दिवसात शैलेश अग्रवाल भाजपचा झेंडा हाती घेणार हे मात्र निश्चित। रविराज घुमे व पलाश उमाटे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।